ओके. सो लास्ट लेक्चरला आपण थांबलो होतो. मेक इन इंडिया पाहिलं होतं. देन आता ईज ऑफ डुइंग बिझनेस म्हणजे बिझनेस करण्यासाठी जी-एस-टी किती ईझी पडतो किंवा कशा पद्धतीने जी-एस-टीमुळे बिझनेस करतानाची जी वर्किंग प्रोसेस आहे ती ईझी झाली, ते ह्याच्यात म्हटलेलं आहे. फर्स्ट म्हटलं सिंपल टॅक्स रेजिम विथ फेवर एक्झम्पशन्स. म्हणजे काय, की तुम्हाला टॅक्स रेजिम जी होती म्हणजे जसं मी मागे पण सांगितलं होतं, की खूप सारे टॅक्स एकत्र होते, की जसं सर्व्हिस टॅक्स असेल, व्हॅट असेल, हे सगळे टॅक्स एकत्र मिळून तुम्हाला वेगवेगळे इनडायरेक्ट म्हणजे हिडन टॅक्स असे तुम्हाला बरेच काही भरावे लागायचे. पण आता काय केलंय, की जी आल्यामुळे तुम्हाला हे हिडन टॅक्स आहेत, ते सगळे अ, म्हणजे थोडक्यात अ, पूर्णपणे हे केलेत, अ, काढून टाकले गेलेत आणि त्याच्याऐवजी तुम्हाला एकच टॅक्स केला गेलाय. त्याला आपण जी म्हणतो. मग ह्या गोष्टीमुळे हा एकच टॅक्स असल्यामुळे सुद्धा तुम्हाला बिझनेसमध्ये त्याचे खूप फायदे होतात. Then next, reduction in multiplicity of taxes that are present governing our indirect tax system, leading to simplification and uniformity. म्हणजे काय की रिडक्शन इन मल्टिसिपिलिटी. आता ह्याच्या काय होतं, की जे वेगवेगळे मल्टिपल टॅक्सेस तुमचे होते, ते सगळे काय केले गेले, तर त्या सगळे रिड्यूस केले गेले. म्हणजे तुम्हाला जे हिडन इकडे-तिकडे म्हणजे खूप साऱ्या फाइल्स गोळा करायला लागायच्या, प्रत्येकाचा टॅक्स वेगळा भरावा लागायचा. हे सगळे काय केले गेले, रिड्यूस केले गेले आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एकच टॅक्स आल्यामुळे काय झालं, की सिम्प्लिफिकेशन युनिफॉर्मॅलिटी आली. एक तयार झालं तुमच्या टॅक्सेशन पॉलिसीमध्ये. देन म्हटलं गेलंय रिडक्शन इन compliance कॉस्ट. नो मल्टिपल रेकॉर्ड्स कीपिंग फॉर व्हरायटी ऑफ टॅक्सेस. सो लेसर इन्व्हेस्टमेंट ऑफ रिसोर्सेस, मॅन पॉवर इन मेंटेनिंग रेकॉर्ड्स. पहिलं कसं होतं, की वेगवेगळे टॅक्सेस होते. व्हॅट होते, सर्व्हिस टॅक्स होते. सो या वेगवेगळ्या टॅक्सेससाठी वेगवेगळ्या फाइल्स तयार कराव्या लागायच्या. वेगवेगळ्या फाइल्स वेगवेगळे रेकॉर्ड्स तयार करावे लागायचे. हे वेगवेगळे रेकॉर्ड्स कीप करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे रिसोर्सेस यूज करावे लागायचे. आता काय होतं एकच टॅक्स आल्यामुळे तुमचे हे वेगवेगळे रेकॉर्ड्स तुम्हाला कीप करणं रेकॉर्ड ठेवणं गरजेचं नाहीये. त्याच्यानंतर ह्याच्यासाठी लागणारे रिसोर्सेस तुमचे कमी झाले. सो तुमचे रिसोर्सेस कमी झाले, तुमचे रेकॉर्ड ठेवण्याची पद्धती कमी झाल्या. तुम्हाला एकच त्याच्यासाठी लागणारी मॅनपॉवर होती ती कमी झाली आणि याच्यामुळे काय झालं, की रिडक्शन इन कंप्लायन्स कॉस्ट आणि तुमची जी कॉस्ट होती ह्याच्यातली कंप्लायन्स कॉस्ट ती तुमची रिड्यूस झाली आणि तुमच्या लेसर इन्व्हेस्टमेंट ऑफ रिसोर्सेस आणि तुम्हाला रिसोर्सेस आणि मॅनपॉवर किंवा हे रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी जी काही इन्व्हेस्टमेंट लागायची ती सुद्धा तुमची कमी झाली. Then simplified and automated procedure for various processes such as registration, returns, refund, tax payment, etc. त्याच्यानंतर सांगितलं एकच टॅक्स असल्यामुळे आणि तो सुद्धा ऑनलाईन तुम्हाला केल्यामुळे सिम्प्लिफाईड अँड ऑटोमेटेड प्रोसिजर फॉर व्हेरियस प्रोसेसेस. म्हणजे मग तुमच्या टॅक्ससाठी रजिस्ट्रेशन, रिटर्न, रिफंड्स, टॅक्स पेमेंट हे सगळं करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या वेगवेगळ्या फॉर्मची गरज नाहीये. तुम्ही ते खूप सिम्पली करून दिलंय तुम्हाला. एकच टॅक्स भरावा लागतो. त्याच्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या फाईल बनवायची गरज नाहीये. आणि दुसरी गोष्ट ऑटोमेटेड. तुम्ही ऑनलाईन सुद्धा भरू शकता. त्याच्यामुळे त्याला ऑटोमेटेड म्हटलेलं आहे. देन ऑल इंटरॅक्शन टू ब्रॉड द कॉमन जी-एस-टी-एन पोर्टल. सो लेस पब्लिक इंटरफेस बिटवीन द टॅक्स पेयर अँड द टॅक्स ॲडमिनिस्ट्रेशन. आता इथं काय की तू जी-एस-टी-एन पोर्टलवरती सगळ्यांशी कॉमन कम्युनिकेशन केलं जातं. सगळ्या जी-एस-टी पेयर्सची. मग त्याच्यामुळे काय होतं, की पब्लिक इंटरफेस बिटवीन टॅक्स पेयर आणि ॲडमिनिस्ट्रेशन आणि त्याच्यामुळे टॅक्स पेयर आणि ॲडमिनिस्ट्रेशन मधलं जे पब्लिक इंटरफेस होतं, ते कमी झालंय. देन will improve environment of compliance as all returns to be filled online. Input credits to be verified online, encouraging more paper trail of transaction. काय म्हटलंय? विल इम्प्रूव्ह एन्व्हायरमेंट ऑफ कम्प्लायन्स ॲज ऑल रिटर्न टू बी फिल्ड ऑनलाईन. इथे तुम्ही सगळे जे रिटर्न्स फाइल्स आहेत, त्या तुम्ही काय करू शकता? ऑनलाईन फिल करू शकता. इम्प्रूव्ह क्रेडिट्स टू बी व्हेरिफाईड ऑनलाईन. तुमचे क्रेडिट जे आहेत, ते तुम्ही ऑनलाईन व्हेरिफाय करू शकता. एन्करेजिंग मोर पेपर ट्रायल ऑफ ट्रान्झॅक्शन्स आणि तुमचे जे पेपर ट्रान्झॅक्शन होते, ते काय झाले, की ह्याच्यामध्ये तुम्हाला कमी करता आले. हा एक त्याचा बेनिफिट झालेला आहे. देन नेक्स्ट common procedure for registration of taxpayer, refund of taxes, uniform formats of tax return, common tax base, common system of classification of goods and services will lend greater certainty to taxation system. So taxation system मध्ये काय म्हटलं तुम्हाला रिफंड ऑफ टॅक्स, रजिस्ट्रेशन ऑफ टॅक्स पेअर,
जे कॉमन तुमच्या प्रोसिजर होत्या, त्या काय झाल्यात, की तुम्हाला ईझी झाल्यात सगळं करणं. Then timeline to be provided for important activities like obtaining registration, refund, etc. Provide for important activities. So तुम्हाला ज्या महत्त्वाच्या तुमच्या ॲक्टिव्हिटीज आहेत, रजिस्ट्रेशन, रिफंड्स, etc. त्याच्यासाठी तुम्हाला टाईमलाईन ठरवता येते. कारण एकच टॅक्स असल्यामुळे. आणि देन लास्ट वन इलेक्ट्रॉनिक मॅचिंग ऑफ इनपुट credit all across India, thus making a process more transparent and accountable. एकच तुमचा टॅक्स असल्यामुळे तो इलेक्ट्रॉनिकली तुम्हाला इलेक्ट्रॉनिक मशीन्स इनपुट तुम्हाला तो थोडक्यात ऑनलाईन अवेलेबल करून दिल्यामुळे काय झालं, की टॅक्सेशनमध्ये ट्रान्सपरन्सी आली आणि अकाउंटेबल राहिलं. देन आता याचे बेनिफिट्स काय आहेत? बेनिफिट्स ऑफ टू कन्झ्युमर. कन्झ्युमरला याचे बेनिफिट्स काय आहेत? हे झाले आपण पाहिले ते बिझनेस साठी बेनिफिट्स. त्याच्यानंतर कन्झ्युमरला बेनिफिट्स काय आहेत? फायनल प्राइस ऑफ गुड्स इज एक्स्पेक्टेड टू बी लोवर ड्यू टू सीमलेस फ्लो ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट बिटवीन द मॅन्युफॅक्चरर, रिटेलर, सप्लायर्स अँड सर्व्हिसेस. आता काय होतं, की पूर्वीचे जे तुमचे इनडायरेक्ट टॅक्सेस होते, ते खूप सारे टॅक्सेस होते आणि हे टॅक्सेस सुद्धा आपण पाहिलं होतं, की इनडायरेक्ट टॅक्सेस जे आहे ते बर्डन शिफ्ट केलं जातं. म्हणजे काय, त्या मॅन्युफॅक्चर त्याच्यावरचा टॅक्स रिटेलरला लावतो, रिटेलर त्याच्यावरचा टॅक्स कन्झ्युमरला लावतो. सो अशा पद्धतीने ते डिव्हाईड होऊन येतं. आता इथे सुद्धा डिव्हाईड होतो, नाही असं नाहीये. पण जी जो आहे, हा एकच टॅक्स असल्यामुळे त्याचा रेट कमी राहतो आणि रेट कमी असल्यावर फायनल प्रॉडक्ट जे आहे, जे कन्झ्युमर पर्यंत पोहोचणारे फायनल प्रॉडक्ट आहे, त्याची किंवा फायनल गुड्स आहेत, त्याची प्राइस कमी होते. Then it is expected that the relatively large segment of small retailer will be either exempted from tax or will suffer very low tax rate under a compounding scheme. Purchase from some entities will cost less for the consumers. आता ह्याचा एक फायदा, तुम्ही मार्केटमध्ये जर कधी फिरलात तर तुमच्या लक्षात येईल की रेग्युलर किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्ही गेलात आणि तिथून किंवा जनरल स्टोअरमध्ये रेग्युलर गेलात आणि तिथून तुम्ही काही खरेदी केलं, तर ते तुम्हाला थोडंसं त्याच्या प्राइसमध्ये जी एखादी प्रॉडक्ट सपोज मी पेनचा एक बॉक्स आहे. तो मी रेग्युलर जनरल स्टोअर किंवा स्टेशनरी मधून मी तो खरेदी केला, तर मला तो ₹100 ला मिळाला. परंतु पण तोच पेनचा बॉक्स जर मी अ, अपना बाजार सारख्या मोठ्या म्हणजे सुपर मार्केटला जाऊन खरेदी केला, तर मात्र मला तिथे थोडीशी सूट मिळते. म्हणजे कदाचित तो ₹100 चा बॉक्स मला ₹90 किंवा ₹80 ला सुद्धा मिळू शकतो. मग हा डिफरन्स कशामुळे येतो? तर जे कोणी लार्ज म्हणजे म्हटलं की लार्ज सेगमेंट्स आहेत, की जिथे खूप सारा एकत्र घेतले जातात. त्या ठिकाणी काय होतं, की त्या ठिकाणी त्यांना टॅक्स कमी बसतो. कारण त्यांनी खूप साऱ्या गोष्टी एकत्र घेतलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे याचं काय होतं, की रिटेलच्या तुलनेमध्ये ह्यांना टॅक्स कमी पडतो आणि टॅक्स कमी बसल्यामुळे तिथल्या प्राइस कमी होतात. आणि तिथल्या प्राइस कमी झाल्यामुळे त्याचा फायदा कोणाला होतो? तो कन्झ्युमर्सला होतो. देन एव्हरेज टॅक्स बर्डन ऑन कंपनीज इज लाइकली टू कम डाउन व्हिच इज एक्सपेक्टेड. एव्हरेज टॅक्स बर्डन ऑन कंपनीज इज लाइकली, एक मिनिट. Average tax burden on companies is likely to come down, which is expected to reduce prices, and lower prices mean more consumption. आणि average tax burden on companies likely to come down, which is expected to reduce price. and आता जे average burden जे कमी झाले कंपनीजवरचं, त्याचा इम्पॅक्ट काय झाला? तर प्रोडक्टच्या प्राइसवरती इम्पॅक्ट झाला. प्राइस कमी झाला. प्राइस कमी झाल्यामुळे त्याचा फायदा काय झाला? लोअर प्राइस मीन्स मोर कन्झम्पशन. सो प्राइस कमी झाल्यामुळे लोकांची इन्व्हेस्टमेंट वाढली. लोकं जास्तीत जास्त प्रॉडक्ट खरेदी करू लागले. सो हा एक त्याचा झालेला कन्झ्युमर्सला बेनिफिट्स आहे. देन ड्युअल जी मॉडेल. आता ड्युअल जी मॉडेल म्हणजे काय? India is a federal country where both the center and state has been assigned the power to levy and collect taxes through appropriate legislation. Both the levels of government have distinct responsibilities for perform according to division of power prescribed in the constitution, for which they need to raise resources. A dual GST will therefore be in keeping with the constitutional requirement of fiscal फेडरलिझम. आता याच्यामध्ये काय म्हटलं, की हे आधी पण आपण शिकलेलो आहोत,
की जीएसटी जो आहे त्याची पॉवर कोणाकडे आहे, की सेंट्रल आणि स्टेट दोन्हीकडे वाटून दिलेली आहे. मग ती की कशा पद्धतीने जीएसटी कलेक्ट करायचा आहे, स्टेटला कोणता करायचा सेंट्रलला कोणता करायचं हे कुठे त्यांना मेन्शन करून दिलंय, तर ती इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्यांनी अमेंडमेंट करून दिलेले आहेत त्या पद्धतीने. Then now the center also has the power to tax intrastate sales and states are also empowered the tax services. का म्हटलंय द सेंट्रल ऑल्सो हॅव पॉवर टू टॅक्स इंट्रास्टेट सेल्स. सो इंट्रास्टेट सेल्स वरती जो काही टॅक्स लावायचा त्याची पॉवर्स कोणाकडे सेंट्रलकडे. स्टेट आर ऑल्सो इन पॉवर्ड आणि स्टेटकडे कोणत्या टू टॅक्स सर्व्हिसेस सर्व्हिसेस वरती जो टॅक्स लावायचा आहे त्याची पॉवर स्टेटकडे आहेत. सिन्स जीएसटी हॅज some indirect taxes of both central government, excise duty, service tax, custom duty, etc. मग सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो इनडायरेक्ट टॅक्स आहे त्याच्यात कोणकोणते येत होते? एक्साइज ड्युटी होती, सर्व्हिस टॅक्स होता, कस्टम ड्युटी होती किंवा असतील. स्टेट गव्हर्नमेंटमध्ये कोणकोणते टॅक्सेस याचे इनडायरेक्ट टॅक्सेस त्याच्यामध्ये वॅट असेल, लक्झरी टॅक्स असेल किंवा आणखी काही असतील. द गव्हर्नमेंट्स नाऊ डिपेंड ऑन जीएसटी फॉर देअर इनडायरेक्ट टॅक्स रिव्हेन्यू. आता काय की त्यांचे जे इनडायरेक्ट टॅक्स जे कलेक्ट व्हायचे इनडायरेक्ट टॅक्स थ्रू जो रेव्हेन्यू जमा व्हायचा गव्हर्नमेंटचा तो आता कशावरती डिपेंड आहे तर हे जे मी सांगितलं वॅट होते लक्झरी टॅक्स होते किंवा कस्टम ड्युटी होती टॅक्स होती एक्साइज ड्युटी सर्व्हिस टॅक्स होता हे सगळे आता एका सिंगल टॅक्स अंडर आलेत जीएसटी त्याच्यामुळे सध्या गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू कलेक्ट होण्याचा एकच सोर्स आहे तो म्हणजे जीएसटी देअर फॉर द जीएसटी रेट इज कंपोज ऑफ टू रेट्स त्याच्यामुळे जीएसटीचे दोन रेट ठरवले गेलेत कोणते तर इंट्रास्टेट ट्रान्झॅक्शन विल कॅरी आउट द सीजीएसटी म्हणजे इंट्रास्टेट ट्रान्झॅक्शन जे आपण काल पाहिलं की इंट्रास्टेट म्हणजे काय इंट्रास्टेट ट्रान्झॅक्शन म्हणजे काय मी सांगितलं होतं हे तर इंट्रास्टेट म्हणजे राज्यांमध्ये होणार इंटर स्टेट इंटरस्टेट होणारा जो तुमचा जो काही बिझनेस आहे, ट्रान्झॅक्शन आहे, त्याला म्हटलं आता सॉरी इंटरस्टेट इन द सेन्स इंटरस्टेट वेगळं आहे आणि इंट्रास्टेट वेगळं आहे काल सांगितलेलं. इंट्रास्टेट म्हणजे राज्यांतर्गत आणि इंटरस्टेट म्हणजे राज्यामध्ये. सो इंट्रास्टेटमध्ये होणारे जे काही ट्रान्झॅक्शन आहेत, ते 2 ठिकाणी तुमचे कन्व्हर्ट केले जातात. सीजीएसटी आणि एसजीएसटी. सीजीएसटी म्हणजे काय तर स्टेट गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स सॉरी सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स आणि एसजीएसटी म्हणजे स्टेट गुड सर्व्हिसेस टॅक्स इन केस ऑफ स्टेट और सीजीएसटी अँड द यूटीजीएसटी यूटीजीएसटी म्हणजे काय सीजीएसटी म्हणजे काय तर सेंट्रल जीएसटी आणि यूटीजीएसटी म्हणजे काय युनियन टेरिटरी जीएसटी therefore while making an interstate sales within the same state while making an intrastate सेल्स म्हणजे काय म्हटलंय सेल्स विदिन द सेम स्टेट म्हणजे एका स्टेटमध्ये जर ते सेल होत असेल इकडून तिकडून म्हणजे वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये तर त्याला म्हटलं जातं इंट्रास्टेट सेल द सीजीएसटी म्हणजे सेंट्रल जीएसटी कलेक्टेड विल गो टू द सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे सीजीएसटी जो आहे तो कोण कलेक्ट करतं तर सेंट्रल गव्हर्नमेंट आणि एसजीएसटी कलेक्ट कोण करतं तर स्टेट गव्हर्नमेंट however SGST or UTGST are replaced with IGST म्हणजे काय however आता हे जे स्टेट जीएसटी आहे किंवा युनियन टेरिटरी जीएसटी जो आहे तो कोणा रिप्लेस करून त्याच्या जागेवरती नवीन जीएसटी सुरू केला त्याला काय म्हणतो आयजीएसटी आयजीएसटी म्हणजे आपण काल पाहिलं होतं त्याचं इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आहे जीएसटी. Okay, then
इन्व्हॉल्व. आता आपण प्रत्येक टॅक्स जो आहे याच्यामध्ये दिलेला म्हणजे सी-जी-एस-टी, एस-जी-एस-टी, त्याच्यानंतर यू-टी-जी-एस-टी, देन काय होतं आणखी आय-जी-एस-टी, हे आपण वेगवेगळे जे टॅक्स आहेत ते प्रत्येक टॅक्स विषयी आपण सेपरेट बघूयात. आता फर्स्ट येतं सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. त्याला म्हटलं जातं सी-जी-एस-टी. सो सी-जी-एस-टी refers to the central GST that is levied by the central government of India of any transaction of goods and services taking place intrastate within a state. सो एखाद्या स्टेटमध्ये विदिन अ स्टेट त्या स्टेटमध्ये जर एखादं ट्रान्झॅक्शन होत असेल, तर त्या ट्रान्झॅक्शन वरती जो टॅक्स लावला जातो त्याला म्हटलं जातं इंट्रा टॅक्स, इंट्रा स्टेट टॅक्स. सो हा जो आहे हा कोण याच्यावरती कंट्रोल कोणाचा असतो किंवा हे कलेक्ट कोण करतो? जो हा इंट्रा स्टेट टॅक्स आहे तो, तर ते सेंट्रल गव्हर्नमेंट कलेक्ट करतं. त्याला म्हटलं जातं सी इट इज वन ऑफ द टू टॅक्सेस चार्ज ऑन एव्हरी इंट्रास्टेट ट्रान्झॅक्शन. जो इंट्रास्टेट ट्रान्झॅक्शन्स होतात म्हणजे विदिन द स्टेट, तर ह्याच्यावरती 2 टॅक्स लागतात. द फर्स्ट वन एक ये सी-जी-एस-टी अँड सेकंड वन इज एस-जी-एस-टी और यू-टी-जी-एस-टी फॉर मग एस-जी-एस-टीच्या ऐवजी काय किंवा एस-जी-एस-टीच्या ऐवजी त्याला आपण म्हणतो अ, युनियन टेरिटरी जी-एस-टी किंवा आय-जी-एस-टी आपण मग म्हटल्याप्रमाणे. सो सी-जी-एस-टी रिप्लेस ऑल द एक्झिस्टिंग सेंट्रल टॅक्स इन्क्लुडिंग सर्व्हिस टॅक्स, सेंट्रल टॅक्स. मग ह्या जे सी-जी-एस-टी आहे, हा जे इनडायरेक्ट टॅक्सेस होते, हिडन जे टॅक्सेस आपण म्हणायचो, मग त्याच्यामध्ये तुमचं सर्व्हिस टॅक्स असेल, सेंट्रल एक्साइज ड्युटी असेल, सेंट्रल सेल्स टॅक्स असेल, कस्टम ड्युटी असेल, स्पेशल ॲडिशनल ड्युटी असेल. सो हे सगळे वेगवेगळे टॅक्सेस होते. हे सगळे टॅक्सेस एका टॅक्स अंडर आले आणि त्यालाच आपण इथे काय म्हटलंय सी-जी-एस-टी म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला जो आपण टॅक्स पेड करायचो वेगवेगळे, ते सगळे टॅक्स फक्त सी-जी-एस-टी ह्या एका टॅक्स खाली आपण गव्हर्नमेंटला पेड करतो. देन द रेट ऑफ सी-जी-एस-टी इज युज्युअली इक्वल टू द एस-जी-एस-टी रेट. आता सी-जी-एस-टीचा जो रेट आहे तो तुमच्या स्टेट जी-एस-टीच्या रेट रेट प्रमाणेच असतो किंवा तेवढाच असतो. बोथ टॅक्सेस आर चार्ज ऑन द बेस प्राइस ऑफ द प्रॉडक्ट आणि दोन्ही टॅक्स जे आहेत ते कशावरती चार्ज केले जातात तर त्या प्रॉडक्टचा बेस प्राइस जे असेल त्याच्यावरती चार्ज केले जातात. देन येतं स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स एस-जी-एस-टी. मग स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स मध्ये काय येतं? स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, स्टेट जी-एस-टी अँड सेंट्रल जी-एस-टी आर द टू टॅक्सेस लेविड ऑन एव्हरी इंट्रास्टेट. सो ज्या विदिन स्टेट जे काही तुमचे ट्रान्झॅक्शन होतात त्याच्यावरती कायम 2 टॅक्स लागतात. एक एस-जी-एस-टी आणि दुसरा सी-जी-एस-टी. The transaction of goods and services. Then SGST is levied by the state where the goods are being sold, purchased or service are provided. आता एस-जी-एस-टी जो आहे तो हा टॅक्स कोण कलेक्ट करतं? तर स्टेट कलेक्ट करतं. कशावरती कलेक्ट करतं? द बिंग सोल्ड, पर्चेस ऑर सर्व्हिस ऑर सर्व्हिसेस आर प्रोव्हायडेड. सो तुम्ही एखादी गोष्ट सोल्ड केलेत किंवा तुम्ही एखादी गोष्ट वस्तू पर्चेस केलेत किंवा एखाद्या वस्तू याच्या तुम्ही सर्व्हिस देताय, त्या सगळ्यावरती लागणारा जो टॅक्स आहे स्टेट विदिन स्टेट तो कोण गोळा करतं? तर स्टेट गव्हर्नमेंट. देन इट रिप्लेस ऑल द एक्झिस्टिंग स्टेट टॅक्सेस इन्क्लुडिंग वॅट स्टेट. मग याच्यामध्ये पूर्वी कोणते होते? जी-एस-टी येण्याच्या आधीचे कोणकोणते टॅक्सेस होते? तर वॅट, स्टेट सेल टॅक्स, एंटरटेनमेंट टॅक्स, लक्झरी टॅक्स, एंट्री टॅक्स, स्टेट सेस अँड सरचार्जेस. सो हे वेगवेगळे जे तुमचे टॅक्सेस होते, हे सगळे एका टॅक्समध्ये आले. मग त्या टॅक्सला काय म्हटलं गेलंय? एस-जी-एस-टी, स्टेट गुड्स सर्व्हिसेस टॅक्स. देन the state government earns the entire revenue collected under SG, एस-जी-एस-टी. आता स्टेट गव्हर्नमेंट जो आहे त्यांच्याकडे जो जमा होणारा रेव्हेन्यू आहे, तो कुठून येतो मग? तर स्टेट गव्हर्नमेंटला जमा होणारा जो रेव्हेन्यू आहे, तो ह्या एस-जी-एस-टी मधून कलेक्ट होतो. आता याचं जर एक्झाम्पल तुम्ही पाहायचं म्हटलं, तर इथे एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. वेन संजय सेल्स अ प्रोडक्ट वर्थ रुपीज 25,000 म्हणजे संजयने काय केलंय, की 25,000 चे प्रोडक्ट होते ते सेल केलेत. टू राज, कोणाला सेल केलेत? राजला. इन द सेम स्टेट, महाराष्ट्र. म्हणजे एका स्टेटमध्ये त्याने 25,000 संजयने 25,000 चे जे प्रोडक्ट होते ते राजला सेल केले. ही हॅज टू पे 2 टॅक्सेस. मग आता त्याला 2 टॅक्स भरावे लागते. कोणता? मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्यावेळेला म्हणजे विदिन स्टेट तुम्ही ट्रान्झॅक्शन करताय तुम्हाला 2 टॅक्स भरावे लागतात जी एक सी-जी-एस-टी आणि एक एस-जी-एस-टी. सो सी-जी-एस-टी इज फॉर द सेंट्रल गव्हर्नमेंट
and SGST for the state government. सो CGST कोणासाठी आहे तर सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी आणि SGST तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंटसाठी भरावं लागेल. द रेट ऑफ CGST इज 6% सेम ॲज SGST. म्हणजे तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटला 6% पेड करायचे आहेत आणि स्टेट गव्हर्नमेंटला 6% पेड करायचे आहेत. आता व्हॅल्यू ऑफ गुड्स किती दिलेली आहे ते 25,000. CGST किती म्हटलेलं आहे ॲट 6%. सो 25,000च्या 6% म्हणजे किती येतं? कॅल्सी दिसतोय? वैभवी कॅल्सी दिसतोय? ठीक आहे. सो 25,000 इंटू 6%. 1,500. सेम आता CGST 6%, SGST 6%, म्हणजे पुन्हा 1,500. मग त्या प्रोडक्टची फायनल प्राइस काय झाली? सो 25,000 फायनल कॉस्ट 25,000 प्लस 1,500 प्लस 1,500. सो टोटल त्या प्रोडक्टची प्राइस झाली, फायनल कॉस्ट झाली 28,000. The taxes in all the above are borne by the end consumer in the final cost. आता हे टॅक्सेस कोणाला पेड करावे लागणार? 20,000. द टॅक्सेस इन ऑल द अबव आर बॉर्न बाय द एंड कन्झ्युमर इन द फायनल कॉस्ट. सो ज्यावेळेला ते कस्टमरला आता 25,000चे तो प्रोडक्ट आहे, पण तो जो एंड कन्झ्युमरला विकला जाईल तेव्हा तो 28,000ला विकला जाईल, कारण त्याच्यावरती 2 GST लागू झालेत. Not by the manufacturer of the product or provide services. Since GST is levied on consumption, the state where the product is manufacturer is not entitled to the tax paid. If the manufacturer state levies a tax, the same will transfer to the consuming state through the central government. आता काय म्हटलं, इफ द मॅन्युफॅक्चरिंग स्टेट लेव्हीज अ टॅक्स, जर मॅन्युफॅक्चरिंग स्टेट असेल तो जर त्याच्यावरती टॅक्स लावत असेल मॅन्युफॅक्चरिंग वरती, द सेम विल बी ट्रान्सफर टू द कन्झ्युमिंग स्टेट. मग त्यांना काय करावं लागणार आहे की सेम टॅक्स कोणाला ट्रान्सफर करावं लागणार आहे की जो स्टेट ते वापरणार आहे किंवा ते प्रोडक्ट यूज करणार आहे थ्रू द सेंट्रल गव्हर्नमेंट. कोणा थ्रू? तर सेंट्रल गव्हर्नमेंट थ्रू त्यांना सुद्धा तो तेवढाच टॅक्स ट्रान्सफर करावा लागणार आहे. देन नेक्स्ट येतं इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, IGST. So integrated goods and service tax is applicable on interstate between two states. Interstate म्हणजे काय? Between two states. Transaction of goods and services as well as imports. त्याच्यासोबतच काय करावं की ट्रान्झॅक्शन सोबतच इम्पोर्ट्स वरती सुद्धा मग तो IGST लागतो. In an area inside the sea between 12 nautical miles to 200 nautical miles, IGST will be payable. आता याच्यासाठी एरिया दिलेला आहे 12 न्यूटिकल माइल्स अँड 200 न्यूटिकल माइल्स, की तेवढ्या एरियामध्ये IGST जो आहे तो पेएबल आहे. दिस टॅक्स विल बी कलेक्टेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट अँड विल फर्दर बी डिस्ट्रीब्युटेड अमॉंग द रिस्पेक्टिव्ह स्टेट्स. आता हा जो टॅक्स आहे तो पहिला सेंट्रल गव्हर्नमेंट कलेक्ट करते आणि मग त्याच्यातला जो काही त्यांचा हिस्सा आहे वेगवेगळ्या स्टेटचा, जो कॉन्स्टिट्यूशन मध्ये त्यांनी त्या पद्धतीने अमेंडमेंट केलेली आहे, त्या पद्धतीने तो प्रत्येक स्टेटला त्यांच्या त्यांच्या शेअर्स नुसार डिस्ट्रीब्यूट केला जातो. पण सुरुवातीला कलेक्ट कोण करतं? सेंट्रल गव्हर्नमेंट. देन IGST इज चार्ज when the product or services is moved from one state to another. IGST कधी चार्ज केला जातो? जेव्हा एक प्रोडक्ट, एखादा पर्टिक्युलर प्रोडक्ट एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये पाठवलं जातं किंवा डिस्ट्रीब्यूट केलं जातं. IGST is in place to ensure that a state has to deal the state has to deal only with the union government and not with the every state separately. To settle the interstate tax amount, काय म्हटलं, IGST is place ensure that the state has to deal only with the union government and not with every state separately. Settle the intertax tax amounts. So जी आता कोणत्याही ट्रान्झॅक्शन इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन वरती जो टॅक्स पेड करायचा आहे तो तिथल्या
तो त्या स्टेटने, कोणत्याही स्टेटने त्याच्यावरती आपला अधिकार न दाखवता तो टॅक्स डायरेक्टली कुठे गेला पाहिजे, तर सेंट्रल गव्हर्नमेंट करेल. मग सेंट्रल गव्हर्नमेंट ठरवेल की ठरवेल म्हणण्यापेक्षा कॉन्स्टिट्यूशन मध्ये ज्या पद्धतीने दिले त्या पद्धतीने सेंट्रल गव्हर्नमेंट मग तो स्टेटला प्रोव्हाइड करेल. सो ह्याचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. रवी इज मॅन्युफॅक्चरिंग केरला हू सोल्ड गुड्स वर्थ ₹25,000. रवी कोण आहे? मॅन्युफॅक्चर आहे केरला मधला. त्याने काय केलं, 25,000 चे गुड्स जे आहेत ते सेल केले अखिलला इन बेंगॉल. सो बेंगॉलमध्ये त्यांनी काय केलं, की ते 25,000 चे गुड्स सोल्ड केले. द गुड्स आर सब्जेक्ट टू 12% आय-जी-एस-टी आणि त्याच्यावरती आय-जी-एस-टी किती लागला तर 12%. Since it is an interstate transaction, IGST will be applicable here. Value of goods 25,000, IGST 12%, final cost 28,000. Since GST is consumption based tax, only the state where the goods are actually consumed will get the tax benefits, irrespective of the manufacturing state. सो ह्याचे बेनिफिट्स कोणाला मिळणार आहेत? म्हणजे जीएसटी तुम्ही कोणाला पेड करणार आहात? तर ज्या ठिकाणी कंझ्युम करणार म्हणजे जो वापरणार आहे ते गुड्स त्याच ठिकाणी फक्त तो टॅक्स पेड करणार आहे. म्हणजे त्याचा बेनिफिट्स फक्त त्या स्टेटला होणार आहे. ओके. देन नेक्स्ट येतं युनियन टेरिटरी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, UTGST. The Union Territory Goods and Service Tax, commonly referred to as UTGST, is the GST applicable on the goods and services applied within any of the 5 union territories of India: Andaman and Nicobar Island, Dadra, Nagar Haveli, Chandigarh, Lakshadweep, and Daman and Diu. म्हणजे युनियन टेरिटरीचे स्टेट्स आहेत, म्हणजे त्याच्यात अंदमान निकोबार आहे, दादरा नगर हवेली आहे, चंदीगड आहे, लक्षद्वीप आहे आणि दमन अँड दीव आहेत, की अशा ठिकाणी हा टॅक्स यूज केला जातो. दिस UTGST विल बी चार्ज इन ऍडिशन टू द सेंट्रल जीएसटी. आता हा फक्त सेंट्रल, कारण इथे कोणत्याही प्रकारचं स्टेट गव्हर्नमेंट नसल्यामुळे हा जो हे जे स्टेट्स आहेत अंदमान निकोबार, दादरा नगर हवेली, चंदीगड, लक्षद्वीप, दमन अँड दीव हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कंट्रोलमध्ये असल्यामुळे याच्याकडून जो काही टॅक्स गोळा होईल तो डायरेक्टली सेंट्रलला जाणार आहे. ओके. देन फॉरेन ट्रान्झॅक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिस विदिन युनियन टेरिटरी, CGST प्लस UTGST. मग इथे त्यांना 2 टॅक्स पेड करावे लागतात. एक UTGST आणि सेकंड CGST. When Rajesh of Lakshadweep sells a product worth ₹25,000 to Karan of Lakshadweep. आता हा विदिन स्टेट आहे, म्हणजे लक्षद्वीप मधूनच त्यांनी प्रोडक्ट लक्षद्वीप मध्येच सेल केलेला आहे. 2 टॅक्सेस विल बी कलेक्टेड, म्हणून इथे 2 टॅक्सेस कलेक्ट केले जातात, CGST अँड UTGST. 6% त्याचे चार्जेस दिलेले आहे. The value of goods 25,000, UGS, CGST 1,500 and UTGST 1,500. Final cost 28,000. The reason separate GST was implemented for the union territories that the common state GST, GST cannot be applied in union territory. बरोबर आहे. म्हणजे युनियन टेरिटरी मध्ये एजीएसटी अप्लाय करू शकत नाही, कारण त्याला स्टेटचा दर्जा दिलेला नाहीये, कारण तो पूर्णपणे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर असल्यामुळे इथे एसजीएसटी यूज केला जात नाही. मग एसजीएसटीच्या ऐवजी इथे सीजीएसटी लागू होतो. अबाउट लेजिस्लेशन, दिल्ली अँड Delhi and Puducherry already have their own legislature, so SGST is applicable to them. आता पॉडिचेरी असेल किंवा दिल्ली असेल तर तिथे त्यांचं स्टेट गव्हर्नमेंट आहे ऑलरेडी. मग स्टेट गव्हर्नमेंट असल्यामुळे तिथे तो जो टॅक्स कलेक्ट होईल तो UTGST म्हणून नाही जाणार, तर तो SGST म्हणून जाईल, कारण तिथे स्टेट गव्हर्नमेंट आहे. देन इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, IGST will be levied on imports. GST is consumption based tax. IGST will be levied on all the imports and as the consumption of goods and services imported will be the India. IGST is levied on the value of imported goods plus any customs duty chargeable on the goods. Hence, IGST must be calculated after adding the applicable custom duty to the value of imported goods. काय म्हटलंय, ज्यावेळेला तुम्ही इम्पोर्ट करताय गुड्स कुठून तरी, त्यावेळेस इम्पोर्ट केलेल्या गुड्स वरती कोणता टॅक्स लावला जातो, तो आयजीएसटी. आता तो आयजीएसटी कसा लावला जातो? आयजीएसटी इज लिव्हिड ऑन द व्हॅल्यू ऑफ इम्पोर्टेड गुड्स प्लस
आता आयजीएसटी कसा कॅल्क्युलेट केला जातो, तर त्या इम्पोर्टेड गुड्सची व्हॅल्यू प्लस त्याच्यावरती लागणारी कस्टम ड्युटी ही सगळी ऍड करून जी काही अमाऊंट असेल त्याच्यावरती आयजीएसटी कॅल्क्युलेट केला जातो. आता इम्पोर्ट्स आर झिरो रेटेड. Exports are zero rated. The export of goods or services considered as a zero rated supply. GST will not be levied on export of any kind of goods and services. ज्यावेळेला तुम्ही कोणताही वस्तू एक्सपोर्ट करताय तर त्याच्यावरती टॅक्स लागला जात नाही. ओके, म्हणजे टॅक्स जो आहे तो फक्त इम्पोर्ट वरती लागतो जीएसटी. वैभवी आवाज येतोय? हॅलो नाजनीन, वैभवी, सायली, अंकिता. ओके, आता एक लक्षात ठेवा, हे सगळे पण टॅक्स पाहिले. कोणता? आयजीएसटी पाहिला, एसजीएसटी पाहिला, सीजीएसटी पाहिला, यूटीजीएसटी पाहिला. आता मला एक सांगा, इंट्रास्टेट ट्रान्झॅक्शन वरती कोणकोणते टॅक्स लावले जातात? इंटरस्टेट मतलब ती स्टेटच्या आतल्या नसतात हा, तेव्हा विदिन स्टेट. टॅक्स हा, काही लावलेले जातात. पण कोणकोणते दोन टॅक्स लावले जातात? कोणते दोन टॅक्स लावले जातात इंट्रास्टेटला? इंट्रास्टेटला दोन टॅक्स लावले जातात. एक असतो सेंट्रल जीएसटी आणि सेकंड असतो स्टेट जीएसटी. समजलं? विदिन द स्टेट असेल ज्या वेळेला एखादा प्रोडक्ट तुम्ही एक्सपोर्ट करता की इम्पोर्ट. आणि दुसरी गोष्ट, एक्सपोर्ट वरती कधी टॅक्स लागत नाही. म्हणजे जर महाराष्ट्रातून मी एखादा मोबाईल गोव्यामध्ये विकतोय तर महाराष्ट्रामध्ये मला त्याला टॅक्स लागणार नाही, पण गोव्यामध्ये त्याला टॅक्स लागणार. समजलं? म्हणजे एक्सपोर्ट वरती टॅक्स लागत नाही, पण इम्पोर्ट वरती टॅक्स लागतो. आणि दुसरी गोष्ट, आता जर मी स्टेटमध्ये फक्त महाराष्ट्रामध्येच ट्रान्झॅक्शन करतोय, की मी मुंबईतून एखादा मोबाईल विकत घेतलाय, तुम्ही रत्नागिरीत म्हणजे रत्नागिरीतल्या एखाद्या पर्सनला विकलाय, तर विदिन महाराष्ट्र ज्यावेळेला असेल तेव्हा त्या मोबाईलवरती दोन प्रकारचा मला टॅक्स लागणार आहे. एक असणार आहे स्टेट जीएसटी आणि एक असणार आहे सेंट्रल जीएसटी. समजलं नाजनीन? हो सर, समजला. आणि दुसरं इंटर स्टेट म्हणजे बिटवीन टू स्टेट्स. मग बिटवीन टू स्टेट जेव्हा ट्रान्झॅक्शन होतं तेव्हा त्याच्यावरती कोणता टॅक्स लागतो? सो बिटवीन टू स्टेट ज्यावेळेला ट्रान्झॅक्शन होतं त्याच्यावरती आयजीएसटी हा एकच टॅक्स त्याच्यावरती लागतो. कोणता? इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तोही कोणाला लागतो? ज्या स्टेटमध्ये इम्पोर्ट होणार आहे त्या स्टेटमध्ये लागतो. एक्सपोर्ट होणाऱ्या स्टेटमध्ये लागत नाही. समजलं नाजनीन? हो सर. आणि तिसरी गोष्ट, आता मतलब सर, ज्या स्टेट मध्ये इम्पोर्ट होणार आहे, मतलब माल आपल्या दुसऱ्या स्टेटला जाणार त्या स्टेटला लागतं. हा, म्हणजे आता जर मी महाराष्ट्रातून एखादी गोष्ट गोव्यामध्ये सेल करतोय तर महाराष्ट्रात त्याच्यावरती चार्ज नाही लागणार, तिथून मी तो एक्सपोर्ट करतोय. पण इम्पोर्ट कुठे होतोय? तो गोव्यामध्ये इम्पोर्ट होतोय, म्हणून गोव्याला टॅक्स लागणार आहे. समजलं? अच्छा, समजला. हा, आणि हो हो. दुसरी गोष्ट, आता तिसरी गोष्ट, युनियन टेरिटरी ज्या आहेत म्हणजे अंदमान निकोबार, जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या हातामध्ये आहेत, त्या ठिकाणी सुद्धा दोन टॅक्स लागतात. कोणते टॅक्स लागतात मग? विदिन स्टेट. सपोज अंदमान निकोबार हे त्या एकाच स्टेटमध्ये ट्रान्झॅक्शन होत आहेत त्यांचे, की एखादा प्रोडक्ट अंदमान निकोबार मध्येच विकला जातोय, तिथलाच प्रोडक्ट तिथेच विकला जातोय, त्यावेळेस दोन टॅक्स लागतात. मग ते कोणते असतं? कोणते आहेत माहिती आहे दोन टॅक्स? एक आहे यूटीजीएसटी, युनियन टेरिटरी जीएसटी, आणि सेकंड आहे सेंट्रल जीएसटी. समजलं नाजनीन? हो सर. आणि तिसरी गोष्ट, ज्या वेळेला बाहेरून म्हणजे आउट ऑफ इंडिया एखादा प्रोडक्ट इंडियामध्ये येतंय त्यावेळेस मग त्याच्यावरती कोणता टॅक्स लागतो? तर त्याच्यावरती सुद्धा एकच टॅक्स लागतो, आयजीएसटी, इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तोही कसा लागतो? तर जे प्रोडक्ट बाहेरून आलेलं आहे इंडियामध्ये त्या प्रोडक्टची व्हॅल्यू म्हणजे बेस व्हॅल्यू प्लस त्याच्यावरती जी कस्टम ड्युटी चार्ज केलेला आहे तो, आणि या सगळ्याची टोटल जी होईल त्याच्यावरती जीएसटी लागू होतो. पण जर इंडियामधून एखादा प्रोडक्ट जर बाहेरच्या देशात पाठवायचं म्हटलं तर इंडियामध्ये त्याच्यावरती कोणत्याही पद्धतीचा टॅक्स लागत नाही.
समजले सगळे टॅक्स काय प्रकार आहेत? तो एसजीएसटी काय आहे, एसजीएसटी काय आहे, यूटीजीएसटी काय आहे आणि आयजीएसटी काय आहे? वैभवी समजलं? नाजनीन, सायली? हो सर, समजला. ओके, ठीक आहे. मग आता नेक्स्ट आहे आपला टॅक्स सबसम अँड नॉट सबसम अंडर जीएसटी. म्हणजे कोणकोणते टॅक्स जीएसटी मध्ये कव्हर्ड होतात आणि कोणते कव्हर्ड होत नाही ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. आता आपण इथे थांबूयात. ओके.